शुभ सकाळ मित्रांनो, सकाळचे वाजलेत 7:45. आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो आहे. मी घेतले चहा आता, नाही तर देवपूजा पण केली इथे. हे देवघर, फुलं वगैरे नाही आहेत गावच्या ठिकाणी, फुलांचं तर प्रॉब्लेम आहे. देवपूजा झाली करून. आणि जे घर जे तुम्ही बघताय ते आमचं दादांचं घर आहे. ही बेडरूम, या इथे आहे किचन. ही आहे आमची वाडी, येण्या जाण्याची वाट आमची. हे पण आमचे दादा आहेत. हे आमचं घर. घर बंद असतं आमचं, त्यामुळे घराची कंडिशन लगेच आता खराब होत चालली. कोणच नसतं घरी. मागच्या व्हिडिओत पण एकदा बघितलं असेल घर आमचं. इथे किचन आहे, एक रूम आहे आणि घराची बॅक साईड. जरा जरा साफ केलं आहे कचरा. पावसामध्ये हे पूर्ण जंगल होतं इकडे. ही नारळी, आता पाणी द्यायला कोण नाही, त्यामुळे सर्व इथे सुकत चालले. नारळ पण सुकत चालले. चला आता वाडी दाखवतो आमची तुम्हाला. इथून लाईन सर्व ही जाधवांची घर आहेत. जर रामनवमीचा व्हिडिओ कोणी बघितला असेल तर बघितला असेल त्याच्यामध्ये. हां, आमचा मंडप, नमन वगैरे सर्व इथे होतात. कालचं लग्न झालं इकडे. यांची वाडी इथपर्यंतच आहे. समोर वाडीचा एंड झाला. हे श्रीरामाचं मंदिर. पोरं झोपलेत मंदिरात. देवपूजा होते. हे प्रकाश दादा देवपूजा करतायत. लाईट नाही काय? आज जाणार आहे? नाही, अजून वेळ आहे. उद्या बघूया. उद्याच्या मामाच्या मुलाचं लग्न आहे ना. हे मंदिर. हे रोडचं काम झालं आहे. आता झाले 2 महिने. रामनवमीच्या अगोदर झालं आहे. आता हालत रस्त्याची लई खराब होती. माइंड लोकांपर्यंत झालं आहे तिकडे. सह्याद्री बघा. पावसाचं वातावरण दिसतंय वरती. सूर्य बघतोय डोकावून. मित्रांनो, आता आलोय शाळेजवळ. ही शाळा पण बंद झाली आता. शाळेमध्ये मुलंच नाहीत कोण. ही आमच्या वाडीतली शाळा आहे. गावामध्ये पण शाळा आहे. इकडची शाळा बंद करून टाकली. जे काय असतील 2-4 पोरं ते गावातल्या शाळेमध्ये जातात.
आणि पुढे आता माईनवाडी दाखवतो तुम्हाला. इथून मायनांची घरं चालू झाली. ही सर्व मायनवाडी आहे. ही सर्व इकडे मायनवाडी आली. इथपर्यंतच आहे. खाली एक घर आहे. या पाठी पण आहेत घरं. ही सर्व आली मायनवाडी. ही पण सर्व उगवती वाडीतच येते. मित्रांनो सकाळचे वाजले 10. सर्व पावसाचं वातावरण झालं इथे गावाला. पाऊस पण पडतोय जरा जरा. तर मोठा आला तर दाखवतो तुम्हाला पाऊस. मित्रांनो आता आलोय मी इथे चुलत बहिणीच्या घरी. हे तिचं घर आहे आणि एकदम टेपावर आहे. हे खाली आलं गाव. हे सह्याद्री. हे तिचं घर आहे. ही नात तिची. एकदम एका साईडला आहे घर आणि ह्या सर्व पाठीमागे डोंगर. हे असं घर आहे त्यांचं. आमची बाया बसली. यांचं इकडे किचन. आणि मागची बाजू परत जाऊया पुढे खळ्यामध्ये. बरंच घर उंचावर आहे मित्र. आता दिसणार नाही तुम्हाला किती वरती आहे. ते दिसेल काय माहित नाही. बरंच वरती आलं आहे. चला मित्रांनो आलोय मी आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिरात. 2 आहेत. एक रामेश्वराचं आहे आणि दुसरं आहे विठ्ठलाईचं. तुम्हाला पहिला रामेश्वराचं दाखवतो. हे रामेश्वराचं मंदिर आहे. जुनं झालंय आता. जीर्णोद्धार आहे या मंदिराचा. आता बांधायला घेणार आहे ते. रामेश्वर स्वयंभूचं. गणेशाय नमः. हनुमंताचं मंदिर आणि रामेश्वर आमचं स्वयंभू. याचा आता मित्रांनो जीर्णोद्धार आहे. इथे भूमिपूजन केलेलं आहे. भूमिपूजन झालं आहे. ही तयारी चालू आहे आता. अजून एक तुम्हाला मंदिर दाखवतो मी. विठ्ठलाईचं मंदिर.
आता मित्रांनो आलोय विठलाईच्या मंदिरामध्ये. हे बघा मंदिर आहे ते विठलाईचं. विठलाई देवी. तर दुपार आहे, कोण नाही मंदिरामध्ये. या बामणोली गावामध्ये मित्रांनो एकूण 7 वाड्या आहेत. नदीच्या ह्या बाजूला आहेत 3 वाड्या व ह्या बाजूला आहेत नदीच्या 4 वाड्या. नदीच्या या इकडे आहेत उगवती वाडी, मधली वाडी आणि मावळती वाडी. आणि ह्या बाजूला आहे करंडेवाडी, सतरांबेवाडी, गुरववाडी, बुद्धवाडी आणि काहीतरी गणेशवाडी एक आहे. अशा मिळून 7 वाड्या आहेत या गावामध्ये. असं हे आमचं गाव आहे. सह्याद्रीचा तुम्हाला आता कडा दाखवतो मी. सह्याद्री बघा, कडा बघा केवढी आहे, दिसत असेल तर. आज पाऊस लागेल असं वाटतोय रात्री. हा दीपक, हॅलो. चला मित्रांनो आता आमची होळी दाखवतो तुम्हाला का ना. आता घरी जातो. ही जी दिसते इथे आमची होळी होते. ही आमची सान आहे. खाली पण आहे दुकान. मीठ मोठ्या दुकानात भेटतं. काय दुकान? हा इथे पण आहे ना दुकान. हे फक्त गोड असं काय खायला. हा इथे खायला वगैरे. आता बंद असणार दुकानं. हे बघ, हे बघ आहे बघ खाय. जा पोहे आहे का विचार. इथूनच तेच लावू काय गाडी.